खोटा करून टाकायचो नाही तर पुरेच्या पुरे तुला येते शास्त्र खोडून टाकतो एवढे पब्लिक समोर. मला याच्यात तू ओळखूच जाऊच नको कारण 5 वर्ष मी ट्रेनिंगच घेतलो. आणि सोनूबाई म्हणते काय म्हणते याची शायरी किती वर्षाची आहे म्हणते माझ्या लक्षात. तुझ्या पार्टीत नक्कल कराय सुधीर लांजेला त्या व्यक्तीला विचार त्याच्या सलून मध्ये त्याच्या दुकानात येऊन बसलो. ज्या वर्षीची माझी शायरी होती ना त्याच वर्षी तुझा सुद्धा कार्ड माझ्या हातात त्यांनीच दिला होता. सांगून राहिली का याची शायरी किती वर्षाची आहे. हा हा हो तो माझ्या गुरुभाव तो मला ओळखू शकते तू नाही ओळखू शकते ताकद नाही ओळखाची. या अशी भाऊला विचार माझी शायरी पाहिलं ना पहिल्याच वर्षी या ठिकाणी घेऊन आला. 14 वर्ष कोरोनात एक गेला 5वा वर्ष न तुलाही 5च वर्ष झाले. पण गोष्ट अभ्यासाची राहते. मी या संत संगतीमध्ये माझ्या 5-10 वर्ष चालले गेले लहान होतो तेव्हापासून. आणि तुला काय वाईट ते शीलवंत गुणवंत ज्ञानीवंत मानवंत बोललो तर कोणता सर खराब बोललो नाही का. काही वाईट बोललो नाही चांगली उंची पदवी दिलो. तो तुझ्या बहिणीला आदतच आहे ना चांगला बोलीन तरी वाईट. माझ्या बहिणीला पदवी नाही पाहिजे. नाही पाहिजे नाही पाहिजे नाही पदवी नाही पाहिजे. माझी बहीण आहे गावरान महिना. गावरान हो का बरं पाहून त्या गावरान महिन्याचा बाईला मला प्रश्न विचारला बाई ऐका. तुझं ते सवाल काही बदला ना सवाल सही बदलाना बड़ी आशा है नहीं तुम्हें झुकलाना बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना. पुन्हा बाईचा दुसरा प्रश्न बाईचा प्रश्न त्या गाण्यामध्ये 3 प्रश्न विचारलं होतं. बाईचा दुसरा प्रश्न बैठे पुस्तक पर संत तुका कोणती जगा पर वो रुका. पुष्पक नावाचा विमान संत तुकाराम पुष्पक नावाच्या विमानामध्ये बसले. अरे बाबा बाई लिहून ठेवला गेला आहे म्हणून तू सांगते पण खरा काय ते जरा जाणण्याचा प्रयत्न कर. अरे माय बाप हो त्या संत तुकाराम महाराजची तिकडे नाही गेला स्वर्गात नाही गेला. त्याची हत्या झाली त्याची हत्या झाली कारण मंबाजी आणि रामेश्वर भट्ट नावाच्या व्यक्तीने त्याची हत्या केली आणि स्वतःवर आरोप येऊ नये म्हणून तुका गेला वैकुंठासी म्हणून त्या लिहून ठेवलं गेला आहे. तुका गेला वैकुंठासी. हा तुझ्या दुसऱ्या प्रश्नाचा उत्तर. तिसऱ्या प्रश्नाचा उत्तर का म्हणते एक लव्य की हुई ना कदर अंगूठे पर क्यों गई नजर. अंगठ्यावर नजर काऊन गेली. मला एक सांगा एकलव्य कोळ्याचा मुलगा पहिलं वर्णभेद मानत होते हा अस्पृश्यांचा मुलगा आणि या शिक्षा घेवासाठी गेला द्रोणाचार्याकडे पण द्रोणाचार्याने दिली नाही तर त्याची मूर्ती स्थापन करून कारण गुरु परंपरेला महत्व होता ना आहे का नाही. आता दत्त गुरुच्या परंपरेला महत्व आहे म्हणून साजरी होते. तर त्याची मूर्ती स्थापन करून त्या एकलव्याने विद्या हस्तगत केली आणि धनुर्विद्येत एवढा पारंगत झाला का तो अर्जुनाला भारी ठरणार होता म्हणून त्या द्रोणाचार्याने एकलव्याचा अंतर मागून घेतला का जेणेकरून त्याला सरसंधान करता येणार. हा तुझ्या प्रश्न. तर आता मी काय विचारतो रे बाबा पब्लिकला समजलं पाहिजे. बाई सोनू ऐकून घे. सुनो शाहिरा सुनो सोनूची सवाल आहे मेरा
ऐसा कौन नींद से जागा। सुनो सोनू जी सवाल ये मेरा, ऐसा कौन नींद से जागा। आग लगी मन के उसको क्या ईश्वर से उसने मांगा। आग लगी मन को उसको क्या ईश्वर से उसने मांगा। तो फिर गोदड़ी सारी जल गई, तो फिर गोदड़ी सारी जल गई, हाथ में फंस गया धागा। घर के लोग सब मर गए तो घर खिड़की से भागा। घर के लोग सब मर गए, घर खिड़की से भागा। कहाँ का घर, कौन है वो, कहाँ था उसको जाना। मेरे सवाल का जवाब सोनू अब सही सही बतला। आता सांग तू पाहितो तुझी शायरी। आरसी प्रवीण गरवी साहेब ज्यांच्याकडून आमच्या मनाला 1 रुपयाचं दान अर्पण करून धन्यवाद। सुनो शायरा सवाल है मेरा, ऐसा कौन नींद से जागा। आग लगी गजब की मन को क्या ईश्वर से उसने मांगा। तो फिर गोदड़ी सारी जल गई, हाथ में रह गया धागा। घर के लोग सब मर गए तो घर खिड़की से भागा। कहाँ का घर, कौन है वो, कहाँ था उसको जाना। मेरे सवाल का जवाब सुनो अब सही सही बतलाना आले म्हणून मला म्हणायचं। बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना, बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना, बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना, बड़ी आशा है तुमसे नहीं झुकलाना। अनुभव की बात शायर सही सही, अनुभव की बात शायर सही सही बोलना, अनुभव की बात शायर सही सही बोलना, अनुभव की बात शायर सही सही बोलना। ज्ञान का दफ्तर आज यहाँ खोलना, अरे गुरु ज्ञान का दफ्तर आज यहाँ खोलना। उगून जातो मला पावाची आहे काय ग्रंथ शास्त्र असं सांगा, मला वाटलं माझ्या घरचा मालक दुसऱ्याचे का पाहिजे। काहीच नाही पाहिजे। काहीच नाही ना। अनुभव की बात शायर सही सही बोलना, अरे गुरु ज्ञान का दफ्तर आज तुम खोलना। तो मला म्हणलो असं भरताळच बायको आहे रे, हे मला भरकत वाटलं हो। भरतीकडेच नेते। नाही 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 नाही। अनुभव की बात शायर सही सही बोलना, गुरु ज्ञान का दफ्तर आज तुम खोलना। काऊन कारण आहे काय बरं बात है अपने अपने सन्मानाची। माझे माई बाप असलेत, माझ्या घराण्यात कार्यक्रम आहे। छान माणसाची बात है अपने अपने सन्मानाची, ऐसी सरदारी शाहिरी गुरु ज्ञान की, ऐसी करणारी शायरी गुरु ज्ञान की। आज होगी सच्चे तशी नसते बाई सोनूबाई। कारण माझे मांग किती चक्कर आले माझे मलाच माहित आहे। अरे तुमचे खास मेरे मगर हौसले मेरे जिंदा आहे। माझा बाप बसला आहे या ठिकाणी, माझा घराला आहे आणि मला या शेजारून कुठल्या कुठं घेऊन गेले। तुमचे खास मगर हौसले मेरे जिंदा आहे। मुख्य चीज भाऊंच्या स्टेजवर काढून गेला। का सांगावा येतपासून काय खिचलं चाललं। हा कालचा पोरगा त्या चीज भवनच्या स्टेजवर काढून गेला। कशी परिस्थिती आहे। हा पाप केलो रे बाबा। बाबूराव असतात, बाजीराव गुरुजी, ते मदन मस्ताना गुरुजी आमच्या घरी यायचे। बाबूराव वस्तादचं गाव माझ्या घराला बुजुर्ग, त्या ठिकाणची माती आपल्या मस्तकाला लावायचे। हा ते आता गरीबा शाहीर इथं नाही आहे, नाही तर सांगितलं असतं। अरे त्या घराण्याचा मी आणि या ठिकाणी माझ्या घराण्यात मला प्रवेश मिळाला, पण हा काहून गेला चीज भवनच्या स्टेजवर। अशी गत आहे। तुम देखो मगर हौसले मेरे जिंदा है, जिंदा है। वो भी बंदे हम
कि जहाँ मुस्किलें भी शर्मिंदा है। क्या बात है? हाँ, कारण टूटने वाले ख्वाब मैं कभी देखता नहीं, टूटने वाले ख्वाब मैं कभी देखता नहीं। अरे सही गलत की करता हूँ पहचान, तो फालतू की मैं फेकता नहीं। काढण्याचा प्रयत्न करतो, फालतू काही फेकत नाही. आणि भाबा करते म्हणते, आता भाबा तू करतेस का मी करतो पाहू बरं. पाहूनच पाहू. तू गरम करून राहिलीस ना, तू मला गरम करतेस का मी तुला गरम करतो, तर पाय आता तू सांग. ऐका मॅडम, ही शाहिरी संता, शाहिरी बडे संता म्हणतो रे, ही शाहिरी बडे संता म्हणतो रे, ही शाहिरी बडे संता म्हणतो रे, जिसे माना है वेद पुराण म्हणतो रे, जिसे माना है वेद पुराण म्हणतो रे. ही शाहिरी अशी झाली का? अशी झाली का? अरे मातीमध्ये पडला होता तरी समजून दिसतो हिरा. या बोबड्या काकागिरी या स्टेजवर आले, यायला काही दिसला असेल मुकेशमध्ये, मातीमध्ये पडला असेल तरी समजून दिसतो. पण हिरा शायरी अशी कशी नव्हे, शायरी होय ज्ञानाचा धडा. आणि म्हणून म्हणतो काय हो, पुराण बनतो रे, जिथे माना है वेद पुराण बनतो रे, जिथे माना है वेद पुराण बनतो रे, जिथे माना है वेद पुराण बनतो रे. ही शायरी बडे संत म्हणतो रे. युट्यूबचा जमाना आहे बाई, प्रोग्रामवर युट्यूबवर जाते, माय बहीण पुरले नाही गेली. एवढे पब्लिक पाहिजे. एका दिवसाची शायरी आहे का? नाही, एका दिवसाची आहे का? अरे शब्द जमीने बोले, शब्द का हात पाहू, एक शब्द करताय भलाय तर तुझा करताय का? म्हणून तोच शब्द चांगला आहे बाई आणि तोच शब्द वाईट आहे. खरं आहे हो. कारण माझी पद्धत कशी आहे शायरीची? कशी आहे? शायरी मानाची, करा गुरु ज्ञानाची, सोडून द्या गर्व गुमान, धरा आज प्रेमाची. अर्थाविल व्यर्थ बोल, अर्थाविल व्यर्थ बोल, पहिल्याच फेराला नको टाकला. हे बाई कशाला? नको टाकला सोनू शाहिरीला, नको टाकला सोनू शाहिरीला, नको टाकला सोनू शाहिरीला. संत म्हणतो रे, त्या संताईनं शायरी केला की नाताच्या घरची उलटी फुलं पाण्याला लागली. मोठमोठ्या पाण्याला ताण लागते का? कशी लागणार? लागते का? नाही. मी लावतो ना, तुम्ही ना सांग. हो, कसं कसं लावणार? घोटा घोटा पाणी देवाले माझ्या, घोटा घोटा पाणी, गोटा गोटा पाणी नंदी लागला कोणी. एवढे लोक याने यायला थोडं थोडं पिताना काय साठी
तुमच्या बापानं पाहिलं घोटाभर पाण्यामध्ये नंदी पोहणीला तेच म्हणते एवढ्या पाण्यामध्ये नंदी कसा पोटी नाही लागला टाकत नाही का कोण म्हणते? आणि म्हणतात तिऱ्यावाल्यात पोहणी कसा लागते मोरेसर बाबाजीची गमत चालत तिकडं आमच्यापेक्षा पोहणी कसा लागते कसा घोटा घोटा पाणी आऊन लागते औट हाताचा आहे रे घोटा औट हात म्हणजे 3.5 हात औट हात म्हणजे इथपर्यंत हात मनका इथपर्यंत औट हाताचा आहे घोटा घोटा नाही गोटा ऐकली मी घोटा नाही व घोटा होय म्हणून घोटा म्हणजे काय? हं? म्हणून म्हणतो का नळी भुंकरे सोनाऱ्यांनी इकडून तिकडे तेच तर आहे लिहिणीवाल्यानं बघ कधी गलत नाही लिहिलं पण आम्हाला त्याचा अर्थच नाही कळला ना बाबा अर्थ नाही कळला पण भाऊ हाताचा आहे रे घोटा मग इथपर्यंत पाणी झाला तर नंदी पोहणी लागेल का नाही समजा तुझी समज येतपर्यंत झाला असं याची पोहणी लागते ते माझ्या माई बहिणी पब्लिक बसले येतपर्यंत पोहणी लागते कसा लावते ना मोरेसर शाहीरचा म्हणणं आहे काय कसा आहे कसा आहे हाँ? अरे जब तू अपने माँ के पेट में पला था तो भगवान के सामने दोनों हाथ जोड़ के खड़ा था कि मत रोको भगवान मुझे इस जिंदगी में भूल न जाऊंगा मरे तुम्हें कभी जिंदगी में परमेश्वरा ये आईच्या गर्भातून काढ बाळ कसा टाकला नाही तर टांगला उलटा उलटा म्हणून तर म्हणते संत की चिंचेच्या पानावर देऊळ बसवल्या आधी कळत मग पाया रे आधी कळत मग पाया पहिलं पण मग पाया चांगला राहायच्या गर्भात उलटा एवढा झाला बरं असं एवढा पाणी झाला तरी पोहणी लागते आणि एवढा झाला तरी लागते लागते का नाही घोटा घोटा पाणी आम्ही घोटा घोटा पाणी आम्ही नदी लागायला पाणी नदी लागायला पाणी नदी लागायला पाणी नामादेवा नदी लागायला पाणी नदी लागायला पाणी नामादेवा नदी लागायला पाणी म्हणून माझ्या गाण्यामध्ये शब्द आहे की शाहिरी बडे संत म्हणतो इथे मला वेद पुराण म्हणतो त्या वेदामध्ये शास्त्रामध्ये पुराणामध्ये लिहिला मी आपल्या हातचा नाही म्हणत कळ्या माझ्या बापान सांगितलं माझ्या सद्गुरूची सुद्धा तशी परमिशन आहे आणि समोर काय म्हणायचं ऐकतो देखते ज्ञान बदन भराए जिसके अंदर देखते हैं ज्ञान देखते ज्ञान कितना भरा जिसके अंदर देखते हैं ज्ञान कितना भरा जिसके अंदर जो मारेगा पानी वो फैलाएगा अंदर जो मारेगा पानी वो फैलाएगा जो मारेगा पानी वो फैलाएगा सिकंदर जो मारेगा पानी वो फैलाएगा प्रयत्न करा म्हणते बाई प्रयत्न करा अरे बाबा प्रयत्न मी नाही मी तर करतोच माझा रात्रंदिवस मी बिना अभ्यासाची शायरीच नाही करत पण अभ्यासाची गरज तुम्हाला आहे ना तुम्हाला आहे कारण मी कसाही लिहिन तर माझ्या स्वतःचे आहेत माझे मायबाप माझे गुरु पब्लिक हा घराणा माय बाबा माझ्या गाण्यामध्ये काही गलती असेल तर माझा कार्यक्रम संपल्यानंतर मला सांगा की ती गलती मी दुरुस्त करेन कारण आणि तुझ्या समोर एवढे मोठे ज्ञानीवंत माणसं आहे माझा बाप तर माझा गुरु मला सोडून चाललाच गेला माझा वडील गेल्यानंतर माझी शायरी चालू झाली 5 वर्ष सोनू माझ्या शायरीला झाले तूही त्याच वर्षीची मी त्याच वर्षीचा हा पण तू सांगून राहिलीस तर खूप मोठी आहे खूप दिवसाची शायरी आहे तसा होत नाही सोनूबाई हा कारण प्रयत्न करा यासाठी कि मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो लेकिन रास्ते हमेशा पैरों के नीचे मंजिल चाहे कितनी भी ऊंची हो मगर रास्ते हमेशा पैरों के नीचे होते हैं और हौसले अगर मजबूत हो हौसले अगर बुलंद हो
तो थोड़े से थोड़े मौका भी पीछे होते। म्हणतात ना कि लइयों से डरकर नैया पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती। प्रयत्न कर, देखते ज्ञान कितना भरा है किसके अंदर, जो मारेगा बाजी वो कहलाएगा सिकंदर। कभी वो कैसा कहे बातें आन की, कभी वो कैसा कहे बातें आन की, ऐसी करना जी शाहिरी गुरु ज्ञान की, ऐसी करना जी शाहिरी गुरु ज्ञान की। सचिन या ठिकाणी माझा राऊंड समाप्त होत आहे। आमच्या प्रतिस्पर्धी शायरा सोनूजी गायठाणे या विचार मंचकावर येऊन आपले विचार सादर करतील। सोनाली जायचं का? माझी की नाही काय, माझी मुलगी आली आहे वेदांतिका आली, तिला बघायला जायचं। जायचं का? आणि माझी बहीण आली आहे कोण? मच्छिंद्री हा मच्छी, तिला बघायला जायचं का? जाऊ ना, चाल गया जायचं, चाल।
वेगळे प्लॅन झाले ते बघ त्यांच्याकडून 100 रुपयाचा प्राइस भेटलाय